ड्रेनेजचे पाणी घरात, कुत्र्यांचा उच्छाद, महापालिकेच्या विरोधात नागरिकांचा संताप। कोल्हापूर महानगरपालिका आणि त्यांचं काम म्हणजे एक काम 12 महिने थांब अशी काही स्थिती झाली आहे। रस्त्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत। अशातच ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने मैला मिश्रित पाणी आता घरात शिरू लागले। कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 46 सिद्ध येथील पोवार गल्लीतील नागरिकांनी या त्रासाला कंटाळून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। महानगरपालिकेने वेळेत हे ड्रेनेजचे पाणी रोखले नाही तर आंदोलन उपोषण करू असा इशारा महानगरपालिकेला दिलेला आहे। कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 46 सिद्धा पोवार गल्लीमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय। गेल्या महिनाभरापासून येथील अनेक ड्रेनेज तुंबलेले आहेत। कचरा उठाव वेळेत होत नाही, शिवाय मोकाट कुत्र्यांचा उच्छाद इतका वाढलेला आहे की 2 ते 3 जणांना चावा घेतल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहेत। वारंवार महानगरपालिकेला सांगून देखील महानगरपालिका कोणतीही कार्यवाही न करता याकडे नजरअंदाज करत आहे। यामुळे प्रभागातील महिला त्रस्त झाल्या असून त्यांनी आता आंदोलनाचा भडगा उभारणार असल्याचं सांगितलंय। मंगळवारपेठ लाड चौकातून पवार गल्लीच्या कॉर्नरला इथं ड्रेनेजचं बरेच दिवस काम रखडलेलं आहे। त्यामुळे सगळे घाण बाहेर पडत आहे आणि रोगराई भागामध्ये सगळी रोगराई पसरलेली आहे। सगळ्यांच्या दारामध्ये घाण सगळं ड्रेनेजचंच पाणी आहे, दुसरं काही नाही। आणि गटारी सगळे तुंबलेल्या आहेत। परत भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त वाढलेला आहे इथे आणि त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे। ते नागरिकांना दवाखान्याला सारखं जायला लागत आहे आणि इथेच दारात किराणाचं दुकान आहे, तिथे पण सगळं पाणी तुंबून राहिलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना जाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, तिथे जाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळे रोगराईचा प्रसार वाढलेला आहे, डेंग्यू प्रसार वाढलेला आहे आणि भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना भागामध्ये फिरण्याचं खेळण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेला आम्ही बऱ्याचदा कळवलेलं आहे, पण ते काय दाद देत नाही आहेत आणि असंच जर करत राहिले तर आम्ही उपोषण करणार आहे। याची खबरदारी घेतली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी। माझं नाव सुप्रिया सचिन मांगले, प्रभाग क्रमांक 46 सिद्धाळा गार्डन। दाराघरात खेळत असतात आणि कुत्री एवढ्या इतकं एकाला धरलं तर असे फाडून काढतील एवढी कुत्री वाद आहेत। आणि हे तर गटरीचं पाणी केले का नाही, हे 12-24 तास गळा लागले आणि पोरं ह्यातली खेळत्या, ढास आहेत, त्याला ढास चावतील काय तर डेंगूचं कोणाला उलट्या संडास सुरू आहे असं झाले। सांगितलंय तेवढं काढतात आणि जात्या, खरं ते काय हेच विना झाले, म्हणजे बंदच विना आले पाणी। आणि कुत्री तर म्हणजे भयानक कुत्रे, एक कुत्री थोडीशी ड्रेनेजच्या पाण्याची थोडीसं हे करायचं, कारण की अक्षरशः इथं बसायला सुद्धा होईना, दाराघरात बसायचं अवघडून बसले सगळे। पाणी तुडून दारात बसलं तर एवढं वास येते, त्या पाण्याचं घाण वास मारेल आणि अक्षरशः डेंगू व्हायचे, 2-3 डेंगू पण झाल्या गेली त्यांच्या। गेली 3-4 महिने महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मुकादमांना आम्ही वरचेवर या भागाची समस्या सांगतोय की इथून ड्रेनेजचं पाणी बाहेर पडतंय। एकदा दोनदा महानगरपालिकेची माणसं येऊन गेलीत, पण त्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्याचा निपटारा झाला नाही। 3-4 महिने कंटिन्यूस भागातून ड्रेनेज घाण सर्व प्रकारची घाण यातून बाहेर पडते। लोकांच्या घरात आज घाण जाते, याच्या व्यतिरिक्त पाणी पूर्ण किराणा मालाच्या दुकानात घरात जायला, यातून प्रचंड प्रमाणाची रोगराई पसरण्याची भीती भागातून व्यक्त होत आहे। 3-4 लोकांना आत्तापर्यंत ऑलरेडी आजारी पडलेले आहेत। आमच्या समोरचे किराणा माल दुकानदार त्यांना ऑलरेडी हॉस्पिटलाइज करण्याची वेळ आलेली। स्थानिक प्रशासनाला आम्ही वेळोवेळी या बाबतीत माहिती दिली, कारण यातून कोणीच लक्ष देण्यास किंवा दाद देण्यास तयार नाही। येथील स्थानिक मुकादमाला सांगितलं आज कचऱ्याची समस्या आमच्या भागात प्रचंड समस्या आहे, तर लक्ष देण्यास कोणी तयार नाही। जर ही समस्या आम्ही या महानगरपालिकेला तुमच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर जर याचा निपटारा नाही केला तर आम्ही याबद्दल उग्र आंदोलन छेडू आणि त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, आमची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। याच व्यतिरिक्त याच भागात महानगरपालिकेचं ऑफिस हार्डली 200 मीटरच्या अंतरावर आहे, तिथून भटकी कुत्रे भागात स्थानिक भागात सोडले झाले आहेत। आत्तापर्यंत 3 ते 4 लहान मुलांचा त्यांनी चावा घेतलेला आहे आणि त्यांना 3 ते 4 मुलांना हॉस्पिटलाइज CPR ॲडमिट करण्याची वेळ आली आहे। तरी महानगरपालिकेने याच्यावर वेळीच मार्ग काढावा, वेळीच लक्ष द्यावं, अन्यथा आम्ही भागातील स्थानिक लोक तीव्र आंदोलन करू व याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। सचिन किरण मांगले, प्रभाग क्रमांक 46 सिद्धाळा। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना